फोटो काढणं गरजेचं आहे सर. आपण वेळात वेळ काढून इथं उपस्थित झालात त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मॅच कडे बोलतोय. खूप महत्त्वाची मॅच आहे. आपण बघतोय एसपी रायडर तांबरशेठ आणि त्याचबरोबर ती पिंटशेठ प्रतिष्ठान तांबरशेठ. वरुण रांगडा दणकट गाला ओबड झोबड मातीचा परी अंतरी संत नांदती हा महाराष्ट्र आमुचा. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये वसलेला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरस्पर्शाने पावन झालेली रायगडची नगरी आहे. आणि या रायगड नगरीमध्ये अगदी या रायगड नगरीमध्ये आपण बघतोय पेण तालुक्याचे ठिकाण गणपती बाप्पांचं मूर्तिकारांचं माहेरघर समजलं जाणारं भूदान चळवळीचे नेतृत्व करणारे विनोबा भावेंच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली पेण तालुक्याची नगरी. आणि या पेण तालुक्याच्या नगरीपासून मुंबई गोवा हायवे पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला आमचा हमरापूर विभाग खरं तर अगदी मूर्तिकारांचा हा आणि कलागुणाने वसलेल्या माझ्या सगळ्या कलाकारांचा हा विभाग. आणि या विभागामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं शानदार पर्व जानदार पर्व तुम्ही बघतोय आपण. जय गिरोबा देव मैदानावरती आपल्याला चाललेल्या ह्या न भूत न भविष्य अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फुल टॉच होता. फुल टूटोर वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चाललाय तिथे मिड आपण बघतो अगदी मिड विकेट मधून बॉल सरळ सीमारेषा पार दणदणीत चौकार होऊन जाऊ दे. फुलटू बॉलला टोळ उचल केलं दिशा दिली फाईनल क्षेत्रामधून बॉल फेकून दिलं चौकार आलाय. काय करू येस नक्कीच आपण बघतोय आदरणीय सचिन गोलेमडे सर नक्कीच 40+ प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. विनोद म्हात्रे सुद्धा उपाध्यक्ष आहेत आणि खजिनदार आमचे नारायण म्हात्रे आहेत. आमचे नक्कीच मामस बंधू आहेत. खूप प्रेम आमच्यावरती राहिलंय. जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा आग्रह आणि आमंत्रण करतात. बघितलं आपण 4 जानेवारी रोजी त्यांचा भव्य आपण असा बर्थडे इथे सेलिब्रेट केला. सार्थकने सुद्धा चांगली खेळी केली आणि आपल्या वडिलांसाठी ती खेळी समर्पित केली होती. खूप चांगलं प्रेम दोघांमध्ये राहिले. नारायण दादा जेव्हा जेव्हा मिळतात त्याला सार्थक बद्दल नेहमी क्रिकेटच्या बद्दल वार्ता होत असते. जुने खेळाडू राहिलेत आणि खूप सारा प्रेम क्रिकेट वरती आहे. अजूनही 50 मधलं क्रिकेट खेळतायत आणि प्रसिद्ध मूर्तिकार उद्योजक म्हणून राहिलेत. अगदी बघतोय आपण त्या रस्त्यावरती असलेलं त्यांचं मूर्तिकारांचं हे दुकान आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळचा पण चेंडू डॉट आला. पंडित म्हात्रे तांबडशेठ हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. यावेळचा बॉल फिरकून मारलाय. बॉल फाईनल क्षेत्रामध्ये जाईल का? येस नो डाऊट अबाउट दॅट. वन बाउन्स बॉल सीमारेषा पार चौकार. आपण राजेश पाटीलचा लगातारचे 2 चौकार आलेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने डावखुरा फलंदाज जीवन पाटील कलवेगावचा खेळाडूने आपण बघितलं होतं की हॅट्रिक पूर्ण केली होती चौकारांची. परंतु राजेश पाटील सुद्धा इथे रावेगावचा खेळाडू आहे. हा सुद्धा हॅट्रिक पूर्ण करेल का? धावफलकावरती आलेत 14 समोर आहे यावेळेस मात्र पंडित म्हात्रे तांबडशेठ. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू होता. काटा बदल केला थोडासा स्विंग होतोय बॉल आणि बॉल इथे वाईट येतोय. दिशाहीन गोलंदाजी थोडस आत्मविश्वास गहाल झालेला बघतोय आपण पंडित म्हात्रेचा. यावेळेस पॉवर प्लेचं पहिलं षटक तो फेकतोय परंतु मागणं षटक 15 आले धावफलकावर. फुल टू बॉल स्टेप आउट झाला होता. पुढे सरसावलाय डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र जमिनीच्या आपण गवताच्या गालीच्याला घासत पुसत बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार.
जरूर जरूर अनेक पाण्यावर व्यासपीठावरती बसलेत आणि गोपीनाथ शेठ जरूर त्यांना सांगतात अनेक व्यासपीठावर याच क्रीडांगणावरती मॅचेस झाल्या. खऱ्या अर्थाने या क्रीडांगणाचं सर्व खरं तर उद्गाते प्रणेते म्हणून ज्यांना पाहतोय आपण वैकुंठ शेठ पाटील साहेब, खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आणि आर्थिक सहाय्यातून खऱ्या अर्थाने हा क्रीडांगण आपल्याला उपलब्ध केलाय. आणि नक्कीच याच्या अगोदर सुद्धा मैत्री चषक इथे झाला, त्याच्यानंतर युवकांची नक्कीच प्रीमियर लीग इथे संपन्न झाली, थाटामाटात तिथे झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जोहा प्रीमियर लीग सुद्धा इथे संपन्न झाली. त्याच्यानंतर बघतोय हमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीग इथे संपन्न झाली. आपण बघतोय धावफलकावरती धावा लागल्यात 19. मग विचार केला तर या सर्व हमरापूर विभागामध्ये दादर, रावे, कलवे, हमरापूर, जोहे, वरेडी, खार सापोली, तांबडशेत, सोनखार, उरनोली, कोपर, डावरे, हनुमानपाडा, अंतोरे, पाटणेश्वर, नवघर हे सगळे गावं या नक्कीच प्रीमियर लीग मध्ये येतात, या पूर्ण विभागामध्ये येतात. आणि मी म्हणेन की चांगले खेळाडू आहेत, म्हणजे अगदी घातक खेळाडू आहेत, म्हणजेच काय बोलतात विध्वंसक आणि विस्फोटक असे क्रिकेटर आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये हमरापूर विभागाचं नाव गाजवलेलं आहे. मग कलवा गावही कुठे कमी नाहीये, आमचा हमरापूर गावही कुठे नाहीये, जोहा गावही आमच्या कुठे कमी नाहीये, खार सापोली सुद्धा गाव कुठे कमी नाहीये, नक्कीच रावी गाव सुद्धा कुठे कमी नाहीये, उरनोली असेल, सोनखार असेल, अनेक बाईकमॅन या पूर्ण विभागामध्ये पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने खेळ करतायत. मागच्या नक्कीच डीके चषकामध्ये सोनखार संघ सुद्धा अप्रतिम खेळी करताना आपण पाहिलं होतं. तिथे जरूर आपण पाहिलं होतं की नक्कीच हनुमान कालेश्री जरूर आणि श्रीराम कालेश्री या संघापर्यंत पराभूत झाला होता. साईची टीम तिथे होती, परंतु चांगला खेळ सुद्धा तिथे पाहायला मिळाला होता. चांगली राबे टीम सुद्धा तिथे खेळ पाहायला मिळाला होता. दुसरं षटक मार्गस्थ होते दादू, चांगला फटका. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः बघतोय गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट किपर धावून गेलाय. दादू आलाय. संतोष खरत हमरापूर गावचा हा सुपुत्र, संतोष भगत हमरापूर गावचा हा सुपुत्र आहे. आणि बघा डॅशिंग अशी त्याची शरीर यष्टी आहे. दादू याही अगोदर ते दादूचा खेळ खूप चांगला राहिला हमरापूर विभागामध्ये. आम्ही सलग 2-3 वर्ष दादूला ओळखतोय आणि काय खेळ राहिलाय त्याचा. आणि अशा रीतीने गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अष्टपैलू खेळाडू आहे तो. आता मात्र समोर आहे राजेश पाटील. खऱ्या अर्थानं सांगदेव पाटील रावे हा खेळाडू माघारी परतला, परंतु मागच्या मॅचचा जर विचार केला ना तर किरण पाटील कलवेचा खेळाडू 50 मधला घातक खेळाडू, काय क्रेज राहिली त्याची. वा येस, पहिल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी दादू राहिलाय. दादूचा खेळ मी पाहिलाय की अजून जवळून पाहिलंय, खूप चांगले खेळाडू पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र आज मात्र तो मैदानावरती काय करेल अपेक्षांचं ओझं त्याच्या मनगटावरती राहिले. समोर आहे राजेश पाटील राबेगावचा पुत्र. हो आडव्या पाटने बॉलला खेळायचं होतं, ऑन साइडला बॉल क्लिअर करायचं होतं. वेगाचा वापर खऱ्या अर्थानं आपण बघतोय दादू करत असताना मैदानावरती चांगलं डिसिजन पाहायला मिळतोय. चांगली मी म्हणते टीम वर्क खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर झाला आणि असं वाटलं की तिथे एज येईल का, आणि तिथे मात्र आपण बघतोय आपण अशा रीतीने सगळ्यांचं टीम वर्क पाहायला मिळालं. अप्रतिम असं तिथे टीम वर्क पाहायला मिळाला. 55च्या दिशेने दाद दिली होती, परंतु डॉट चेंडू आलाय तिथे धावफलकावरती 20 आल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल राजेश पाटील. अजून पुढे सरसावून इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. स्टेप आउट झाला तिथे. मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नर रिझनला बॉल तिथे फील्ड केला जातोय. सिंगल आलाय तिथे. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर काय खेळी राहिली होती. आपण पाहिली होती की SP मैत्री 11 जोहे या संघाची तब्बल आपण विचार केला 70 धावा कुठून काढल्या होत्या. आणि वागरेश्वर फायटर्स कलवे या संघ कुठे कमी नव्हता, त्याने सुद्धा तिथे 70 धावा काढल्या, परंतु तिथे मात्र डिफेन्स करत असताना मात्र 1 धावेमध्ये मात्र आपण बघितलं होतं वागरेश्वर फायटर्स SP मैत्री 11 संघ इथे विजयी झाला होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पॉवर प्लेचा दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. डीप मध्ये वायडिश मिड विकेट आहे, वायडिश लॉंग ऑन आहे आणि त्याच्यानंतर मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगला बॉल होता. वेगाचा वापराबरोबर ते आता थोडंसं गती कमी केली होती आणि बाउन्सरचा वापर केला होता.
आणि नारायणदादा बाउन्सरचा जर विचार केला तर पूर्वीचे आपण वेस्ट इंडिजचे खेळाडू तुम्हाला माहिती असतील, अगदी उंच पुरे खेळाडू असायचे आणि काय बाउन्सर टाकायचं. रिचर्डचं नाव जरूर आपण त्यावेळेला घेऊ आणि त्यावेळेला त्यांना कृष्णवर्णीय जल्लाद असं म्हणायचं त्यावेळेचा जो क्रिकेट होता. आता बाउन्सर वरती थोडा आपण बघतोय की निर्बंध आलेत यावेळेस, मात्र जमिनीशी चाटत पुटत फटका पुढे डीप मध्ये चाललाय. प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आपण बघतोय पिंटशेड प्रतिष्ठान तांबडशेत हा संघ इथं फलंदाजी करत असताना पाहतोय. अप्रतिम फलंदाजी राजेशची राहिली आहे. विनोद साथ जरूर देतोय, सांगदेव माघारी परतलाय, परंतु विनोदला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाहीये. 3 चेंडूचा सामना त्यांनी केले, 3 धावा संघासाठी खर्च केल्यात. धावफलकावरती सध्या गेलो तर आपण बघतोय आपण 23 लॉस ऑफ 1 विकेट. दादू समोर आहे आता मात्र विनोद पाटील. ओ हो अप्परकटचा फटका, बॉल चाललाय आता मात्र तिथे कोणी थांबू शकणार नाहीये कारण तिथे क्षेत्ररक्षण खुला आहे. अशा मात्र खुल्या क्षेत्ररक्षणामधून अप्रतिम नाद खुला चौकार ठोकलाय. विनोद पाटीलच्या बॅटला आता बॉल लागू लागलाय. खूप वेळ तो शांत होता, 3 चेंडूचा सामना केला. 4थ्या चेंडूमध्ये काय खेळू केलाय. बॉलिंग आपण पाहिली तर अगदी व्ह्यू पाहतोय आपण समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. बॉल फेकी केला, बॉल फेकी केल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू होता, जागा बनवली, थोडा मागे आला आणि वेट ट्रान्सफर करत बॉलला फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. एक चांगला ड्राईव्ह जरूर बघतोय आपण. उन्हाच्या झाला वाढत आहेत आणि अशातच इथे आम्हाला सुद्धा थंड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा आपण बघतोय की चांगले असे स्टॉल लावण्यात आले, त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहेत. कारण आज येणाऱ्या प्रेक्षकांना आम्हाला जे काय व्यवस्था असेल, मग चाय पाण्याची असेल किंवा थंड्याच्या असेल, तर आमचे हे सगळे जरूर बघतोय आपण की आमचे सगळे छोटे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून केली जातोय. षटक संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या 27. पहिला चेंडू सिंगल आली, दुसऱ्या बॉल मध्ये डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा सिंगल आली, चौथा बॉल डॉट आला, 5व्या मध्ये 2 आल्या, त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये चौकार आला. 2 षटक समाप्त झालेले आहेत. इथे आपण बघतोय एसपी रायडर्स तांबरशेट संघाचा कर्णधार संतोष भगत हमरापूर, तर टीमचे मालक आहेत पंडित म्हात्रे आणि महेंद्र पाटील. एका बाजूला झुंज पाहायला मिळतोय, 2 तगडे संघ एका बाजूला आहेत. 2 मी म्हणेन की या पूर्ण विभागामधले रथी महारथी खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये खेळायला मिळतात, पाहायला मिळतात आपल्याला, ज्यांनी खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेट गाजवलंय. काही जण नुकताच 40+ झाले तेही क्रिकेट खेळतायत, जे अगोदरपासून 40+ होते त्यांनी खऱ्या अर्थानं 3 ते 4 सत्र गाजवलंय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे पर्व याही वर्षी चर्चेत राहील. कारण विचार केला ना आपल्याला तर नक्कीच बाबू नागे दादांचा नाव घ्यावं लागेल, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी सलग 5 वर्ष आपल्याला ते सायकल देत आहेत. सचिन पाटील सर आहेत हमरापूर, 5 वर्ष खऱ्या अर्थानं अन्नदाता राहिलेत आणि वायफायची सुद्धा सुविधा देत आहेत. अक्षय दाभाडे आहेत, 5 वर्ष जनरेटरची सुविधा करतायत. नवनाथ म्हात्रे साहेब आहेत कोपरचे, सूरज दादा यांच्याकडून फ्रॉग एंटरप्राइजेस कडून आपल्याला पाण्याची व्यवस्था केल्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की जिसने जिसको जल पिलाया वो समुद्र जैसा हो गया. खऱ्या अर्थानं दुसऱ्याला जर पाणी द्यायचं असेल तर आपलं स्वतःचं मन समुद्रासारखं लागतं. कौतुक असेल. आणि सौरभ मोबाईल्स अगदी मराठी माणसाचं हक्काचं दुकान जरूर आपण बघतोय, त्यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज 50च्या खेळाडूसाठी टॉवर फॅन देण्यात आलेला आहे. जरूर कौतुक असेल या सर्व दात्यांचं. खऱ्या अर्थानं तुमच्याच सहकार्याने ही खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं साकार होताना बघतोय आपण. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मार्कवर दाखल झाला सचिन पाटील तांबडशेत. समोर आहे राजेश पाटील. राजेशने अजूनपर्यंत 4 चौकार ठोकलेत. राबेगावचा हा सुपुत्र आहे. राबेगावच्या अनेक खेळाडूंनी खऱ्या अर्थाने हे मैदान गाजवलंय. हो हो हो, यावेळचा फटका चांगला आहे, देखना आहे, चिकना आहे, बॉल तिथे थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. हरवलं होताच तू त्याला, परंतु अप्रतिम खेळ राहिला होता. 1 मॅन आर्मी प्रमाणे तो खेळत होता. त्याच्यानंतर आपण त्यांना जरूर डीके चषकामध्ये सुद्धा चांगली खेळी करता असताना पाहिलं होतं. आणि ते युवकांचा क्रिकेट आहे, परंतु 40+ मध्ये राजेश पाटील दाखवतोय मी ही त्याच गावचा खेळाडू आहे, ज्या गावातून
अनेक मोती तयार झाले, परंतु फटका फसलाय, वाईडिश लॉंगॉनला. ओ हो वाढत झेल. इथे मात्र काय कॅच पकडलाय, अप्रतिम. आपल्या चेंडूवरती नजर भिरकावून ठेवली होती. जोपर्यंत दोन हातांचा पिंजरा करत नाहीये, तोपर्यंत तिथून मात्र डोळे तिथून हरवले नव्हते. परंतु इथे बघूया आपण, टीव्ही अंपायरची मदत केली जाईल आणि येस, नो डाऊट अबाउट दॅट, आउट. OUT आउट, माघारी जावं लागेल. ते म्हणजेच राजेश पाटीलला. परंतु राजेश पाटीलची खेळी लक्षात राहील. डगआउट मधून जोरदार राजेश पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, ज्या अर्थाने त्यांनी खेळी केली आहे, अप्रतिम खेळी लागले राजेश पाटील. एक मोठा मासा माघारी. तू तर बोललास आता रात्रीचा सगळा. जरूर बघतोय आता सध्या धावफलकावरती धावा लागल्यात. 31 धावा धावफलकावरती आहे. दुसरी विकेट माघारी गेली आहे, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आपण बघतोय SP रायडर्स तांबडशेत या संघाने आपली फलंदाजी साकारली आहे आणि फलंदाजी काय करतायत. 31 धावा धावफलकावरती लागले. नवीन पाटील तांबडशेत हा खेळाडू आता मात्र दाखल झालाय. आपण बघतो अगदी क्रीजच्या बाहेर खेळण्याचा त्याचा मनसुबा आहे. समोर आहे कमी उंचीचा खेळाडू. यावेळेस मात्र बघतो बॅट आणि पॅड मधला चेंडू होता. पॅडल स्वीपच्या साध्याने बॉलला फक्त फेकून दिले. सिंगल आली आहे तिथे. सिंगलने धावफलक पुढे जाईल. आपण बघतोय 32 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्त 19 फेब्रुवारी रोजी इथे नाईटची स्पर्धा, अटल चषक 2025चा रणसंग्राम नाईटची टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय प्रमोद पिंटाशेठ प्रतिष्ठान, पाटील प्रतिष्ठान, गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित नाईटची स्पर्धा सुद्धा इथे, डेची स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. जय गिरोबा मैदान, दह्य मैदान आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. अनेक स्पर्धा, खरं तर अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला मैदान फक्त एकच पाहायला मिळेल, जो खऱ्या अर्थाने आपण बघतोय. यावेळेचा फटका, येस, बॉल नो आहे. येस, इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय, कारण तुम्ही अगदी पंचांच्या रेषेमध्ये उभ्या होतात आणि त्याच टायमिंग मध्ये बॉल डिलिव्हर झाला आणि बॉल नो आलाय. नो चेंडू आहे. येस, नक्कीच सर, पंचांशी वाद नाहीये घालणार. आपले सुद्धा खेळाडू खूप चांगले. एक मिनिट तुमचं कोऑर्डिनेशन जरूर करून घ्या. येस, पंडित म्हात्रे आमचे ओनर आहेत जरूर आणि चांगले खेळाडू आहेत. आपण पाहिलं होतं पंडित दादांना पहिला षटक त्यांनी फेकला होता. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेचा बॉल फुल टॉच होत होता. इथे मात्र बघतो आपण फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला त्याचा, परंतु नाहीये. ताकद कुठेतरी कमी पडते, टायमिंगचा अभाव पाहायला मिळत नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी पुन्हा आपल्याला बघतोय विनोद जातोय खरा, परंतु त्याच्या बॅटला अचूकरित्या बॉल लागत नाहीये. आणि जोपर्यंत बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, टायमिंग प्रॉपर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला धावसंख्येचं मी म्हणेन की इथून मात्र गिअर चेंज होत नाहीये. कारण इथे राजेश पाटील बाद झाल्यानंतर थोडस इथे मात्र गोलंदाजाने आपला प्रभाव चालू केलेला आहे, एक चांगला प्रभाव टाकलाय. विशेष करून सचिन पाटीलचं नाव घेणं गरजेचं राहणार आहे, कारण धावफलकावरती 34 आलेत. नवीन समोर आहे नवीन पाटील, नवीन फलंदाज. हो, इथे मात्र फक्त बॅट आणि बॉल मधला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. गतीचा वापर इथे मात्र पुन्हा एकदा सचिन पाटील करतोय. आता दबाव तंत्र वापरतोय. ज्या पद्धतीने राजेश पाटील माघारी गेला त्याच्यानंतर आता मात्र आपण बघतो फलंदाजाने त्यांनी बांधून ठेवले लगातारचे. आपण बघतोय की या चेंडू अगोदरचा एक धाव आली, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. आत्मविश्वासामध्ये आता सचिन पाटीलच्या भर झालेली आहे. बघा काय त्याची रिॲक्शन आहे, गोलंदाजी करण्याची एक व्ह्यू बघा त्याची.
बॉल होता इथे मात्र दिशा दिली आहे, लेट कटचा फटका, बॉल तिथे थांबणार नाहीये. ओ हो, इथून मात्र बघा देखना दर्जेदार आणि अगदी दिमागदार फटका. बॉलला फक्त दिली दिशा, बॉल चालला सीमारेषा पार. शृंखला तिसऱ्या दिवसामध्ये जाऊन पोहोचली आहे. उद्याचा चौथा आणि अगदी उद्या चौथ्या दिवसामध्ये ही आपण बघतोय की प्रीमियर लीग अगदी अंताकडे जाणार आहे. पण काय सुरुवात राहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते खऱ्या अर्थाने क्रीडांगणाचं या मैदानाचं पूजन झालं. गणपती बाप्पांचा पवित्र आपण बघतोय इथे मात्र गणपती बाप्पांचं पूजन होऊन आपण या कार्यक्रमाला इथून सुरुवात केली. पाहता पाहता या कार्यक्रमाचा तिसरा दिवस इथे उजाडला आणि एकदम अप्रतिम सामने. आणि अप्रतिम सामने म्हणण्यापेक्षा इथे म्हणून की खेळाडू वृत्ती काय दाखवली जाते प्रत्येकाकडून. ज्या पद्धतीने पंचांचा निर्णय येतोय त्या पद्धतीने तो निर्णय स्वीकारला जातोय. अप्रतिम खेळ प्रत्येकाचा राहिलाय. प्रत्येकाने आपली चमक धमक दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय आणि ही चमक त्यांची राहिली आहे. जरूर जरूर आपण बघतोय अनेक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवल्या जात आहेत. आमचे सचिन गोलेमुडे सर आहेत अध्यक्ष. त्यांनी सांगितलंय की पहिल्या वर्षी नक्कीच दादू मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता. त्याच्यानंतर आपण बघतोय की दुसऱ्या वर्षाचा जो मानकरी होता तो नक्कीच विनोद पाटील रावे राहिला होता. त्याचं ही चमक राहिली आहे आणि खऱ्या अर्थानं थोडंसं बॅट पॅच त्याच्या नशिबी आलं होतं थोड्या सुरुवातीला पाहिलं तर. परंतु त्याच्या बॅटमधून एक चौकारानंतर पाहिला, चौकारानंतर त्याची बॅट बोलू लागली आहे. परंतु त्याला थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू इथं महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट गाजवलंय. नेहमी म्हणतात ना की कोणीतरी क्रिकेट गाजवलंय, कोणतरी गाजवत आहे आणि कोणतरी गाजवणार आहे असं आहे. मग ते प्रत्येक या हमरापूर विभागामधला प्रत्येक खेळाडू असेल. आज प्रत्येक या हमरापूर विभागामधले खेळाडू आहेत ते क्रिकेट गाजवत आहेत. त्या दिवशी सुद्धा कलवे गावाकडून नक्कीच ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत येस नक्कीच खानावला मैत्री नक्कीच खानावला जी चषक चालू होती तिथे सुद्धा आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती कलव्या गावचा सुपुत्र प्रसाद पाटीलने अप्रतिम राहिली होती. प्रत्येकाचा मॅचेस जरूर आपण बघतोय की प्रत्येकाने इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आज मात्र कोणता फलंदाज असेल तो इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करील. हेमंत मोकल जोह्या गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर आलाय. फिरकीचा जादूगर, हातभर क्षमता आहे त्याच्यामध्ये गोलंदाजी करण्याची. पहिला बॉल, वेगाचा वापर, बॉल फेकी केलाय, स्विंग झालाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण बघतोय तिथे पकडला गेलाय आणि इथे मात्र डॉट चेंडू आलाय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फलंदाज आपण बघतोय विनोद पाटील. बॉल इथे माझा खेचलाय. येस, तुम्ही किती बी लावा ताकद, आज काय विनोद पाटील नाही वाकत. फेकलाय बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. धारा या धुंद सुटणाऱ्या वादलांना कोठला किनारा. आता वादल मैदानावरती चौकार षटकारांचं येऊ लागले. जसं जसं मॅच आता मात्र बघतोय षटकांची समाप्ती होई चालली ना, आता मात्र फलंदाज मात्र वेगळ्या रंगात आणि ढंगात येऊ लागले आहेत. वा, विनोद पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलकावरती जाऊयात 44 आलेत. येस, नो बॉल आलेला आहे इथे. नो थ्रो साठी आहे ना सर. येस, पेनल्टी नाही आहे इथे, फक्त एकच रन दिली जाईल आणि तुम्हाला गोलंदाज चेंज केला जाईल. हा नियम आहे आपला. काही ठिकाणी आमच्याकडे बाहेर गेलो होतो तिकडे पाबल साईडला की पहिल्यांदा बॉल नो टाकला की पहिला नो देतात, परंतु नंतर जर त्याने ऍक्शन चेंज केली नाहीये तर त्याला मग नंतर मग 5 धावांची पेनल्टी आणि तो बाद होता. परंतु आपला नियम अग्रेसिव्ह आहे. हा खूप चांगला नियम आहे की तुमचा इथे मात्र तुम्हाला गोलंदाज चेंज केला जाईल. आणि बघा एक्सेप्ट केलंय
एक्सेप्ट केलंय गोलंदाजांनी आणि स्वतः माघारी राहिलाय तो बघतोय आपण इथे मात्र 2 चेंडूंचा सामना झालाय हा चेंडू नो आहे सिंगल इथे ऍड केली जाईल 45 धावसंख्या धावफलकावरती आल्यात आता गोलंदाज क्रमांक आपण बघतोय टीम हेमंतच्या जागेवरती नवीन गोलंदाज वापरला जाईल बघतोय आपण पंडित म्हात्रे स्वतः इथे मात्र टीम ओनर आहेत आणि आपल्या संघाला सावरताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून क्रिकेट राहिलंय 50शीतला क्रिकेट आम्ही पाहिलंय ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलेत कैलास घरात आपण बघतोय आता गोलंदाजीची सुरुवात करतील एक चांगलं गोलंदाजीची ऍक्शन खूप चांगली आहे वा अप्रतिम अप्रतिम कमबॅक बघतोय आपण आणि जसं चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला वेगाचा वापर तिथे होता मी म्हणेन की गुडलँड स्पॉटवरचा बॉल होता अशा पद्धतीचे गोलंदाजी तुम्ही कराल ना तर फलंदाजाला मी म्हणेन की अडचणीत टाकणारी गोलंदाजी असेल कारण आता डान्स खूप चांगला पाहायला मिळतोय रिदम खूप गोलंदाजाचं चांगलं आहे ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर आहे कैलास घरत यावेळेस मात्र डॉट आलाय पुढचा चेंडू कसा असेल ओ उलटा चेंडू होता इथे मात्र भिरकावलाय बॉल चाललाय आर पार सीमा रेषा पार वाघाची दाट फोडला पहाड चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार एक्कावन्न धावसंख्या धावफलकावरती आली आहे मागच्या मॅचच्या 70 धावा डिफेन्स करण्यासाठी अपयश आलं होतं परंतु इथे धावा किती जमल्या जातील कारण चौथं षटक मार्गस्थ आहे आता मात्र 51 धावा धावफलकावरती लागल्यात आता कैलास घरातला प्रतिउत्तर दिले विनोद पाटीलने हो 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 यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख बॉल अडवला जाईल का प्रयत्न शर्तीचे होते परंतु इथे बॉल मात्र हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार नाही हे कौतुक असेल जवळजवळ आपण विचार केला तर जवळजवळ 5 ते 6 मीटर धावून ते पुढे सरसावले बॉल अगदी खाली राहिला आणि बॉलावरती अगदी गतीचा वापर होता अगदी गतिशीर पद्धतीने पुढे सरसावला सूर मारला स्वतःला मात्र त्यांनी मैदानावरती लोळून घेतलं स्वतःला सावरलं परंतु बॉल मात्र थांबू शकले नाहीयेत परंतु तिथे मात्र जरूर लाजवाब क्षेत्रक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला चौकार आला जाऊया बघतोय आपण 55 धावसंख्या अजून एक चांगला दर्जेदार फटका परंतु इथे काय झालं इथे मात्र चेंडूवरती आले होते हाताचा पिंजरा केला परंतु तिथे मात्र धावचीतची सुद्धा संधी इथे सुटलेली आहे पहिल्यांदा कॅच ड्रॉप त्याच्यानंतर इथे बघतो आपण धावचीतची संधी गेलेली आहे आणि इथे मात्र सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट देमाय धरणीत अशी परिस्थिती आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कॅचेस किंवा विकेट आपल्या हातातून जातात ना तेव्हा तेव्हा आपल्याला खूप मोठं क्रिकेटमध्ये मी म्हणेन की निर्णयाचा आलेल्या क्षणामध्ये तुम्हाला या प्रत्येक एक सिंगल किंवा 2-2 धावा महत्वाच्या ठरू शकतात धावफलकावरती आता मात्र 57 धावा जमल्यात 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे 4 षटकांच्या अंती 57 धावसंख्या धावफलकावरती आहे येणारं शेवटचं षटक येणं बाकी आहे या षटकामध्ये किती धावसंख्या स्टॉकचं षटक असणार आहे कारण आपण नेहमी बघतो 50 नक्कीच 50 ओव्हरमध्ये शेवटचे 10 षटक आणि 20 ओव्हरमध्ये शेवटचे 5 षटक आणि आपल्या म्हणजे 3 ते 4 ओव्हरमध्ये किंवा 5 षटकामध्ये शेवटचा षटक हा षटक हाणामारीचा षटक असतो खरं तर या षटकामध्ये येणारी धावसंख्या आपल्या संघाला मी म्हणे मजबूती देत असतो परंतु या षटकामध्ये जर एखादा विकेट जर माघारी गेला ना विशेष करून विनोद पाटील सारखा तर तुम्ही येणाऱ्या मोठ्या धावसंख्येला तुम्ही खीळ घालू शकाल हे निश्चित असणार आहे ते म्हणजे जरूर आपण बघतोय एसपी रायडर तांबरशेठ या संघाला पिंटशेठ प्रतिष्ठान तांबरशेठ संघ इथे झुलताना पाहतोय चांगली फलंदाजी राहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये
ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे विनोद पाटीलने, राजेश पाटीलने, त्याच्या जोडीला नवीन पाटील आलाय, परंतु अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. धावफलकावरती 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा लागले 57. येणारे षटक किती पकडले जातील, किती धावसंख्येचं टार्गेट असेल, काय मनामध्ये फलंदाजांचं चाललं असेल, टीम मीटिंग जरूर झाली आहे. कोणत्या या फलंदाजावरती आता मात्र गणेश गणपती बाप्पा मोरया, गणेश पाटील हनुमानपाडा, हनुमानपाडा गावचा सुपुत्र आहे. बघा उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि उंचपुरा गोलंदाजाचं नाव घेतलं तर जुन्या क्रिकेटमध्ये आपण इंडियामध्ये अशा प्रकारचा VVS लक्ष्मण असायचा, त्याच्यानंतर प्रसाद असायचा, अभि कुर्वेला असायचा, रमन लांबा असायचा, नक्कीच कुलकर्णी सारखा गोलंदाज आपण पाहिलाय जो खूप उंचापुरा होता. आणि नरेंद्र हिरवानी बघा एकच कसोटी खेळले, फिरकी गोलंदाज. म्हणजे असे जुने क्रिकेटर आठवणीत राहतील आणि जुने क्रिकेटच खरं तर इथे चाललेला हा खेळ आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय वाडिश लॉंगॉन मध्ये, व्हीच शेप इथे मात्र व्ही शेप मध्ये बॉल खेळला, चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला तिथे. परंतु मी म्हणेन की संकल्पना चांगली राहिली आहे खऱ्या अर्थाने, मी म्हणेन नवीन पाटीलची. कारण विनोद पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आलाय, म्हणजे डोक्याचा वापर त्यांनी केलाय, त्याच्याही बॅटमध्ये ताकद आहे. परंतु आता मात्र बघतो आपण की इन टच मध्ये विनोद पाटील ची क्षमता आहे आणि तो चांगल्या पद्धतीने बॅटला मी बॉल घेऊन तो बॉडी लाईनच्या बाहेर फेकतोय, टच मध्ये आहे हा खेळाडू. त्यामुळे त्याच्या रीतीने इथे मात्र सिंगल कंप्लीट केली आणि डोक्याचा वापर करून आता मात्र समोर आहे तो म्हणजे बघतो विनोद पाटील. गणेश पाटीलला आता मात्र यासारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल नाही, परंतु काय घडेल, बॉल तिथे मात्र आकाशाला गवसणी घालतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिस टाइम झाले आणि इथे जमिनीला दान झालाय. इथे मात्र अडवायचा होता चेंडू, परंतु अंगावरती घेऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय. आणि जी रणनीती मी म्हणेन नवीन पाटीलने आखली होती त्या रणनीतीवरती विनोद पाटीलने अक्षरशः रांगोळी घातलेली आहे आणि चौकार ठोकलाय, चौकार ठोकलाय. 4 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. वा 62 लॉस ऑफ 2 विकेट. सध्याची स्थिती पिंटा शेड प्रतिष्ठान तांबरशेत या संघाची. SS स्टार कर्णधार विनोद पाटील बघतोय आपण, चांगला बॉल होता, परतीचा प्रवास जरूर करतायत परंतु चांगला बॉल आहे, कमबॅक जरूर बघतोय आपण. जरूर आपण बघतोय विकेट किपर महेंद्र पाटील आहेत आणि या कमिटीवरती पण सुद्धा आहेत आणि कान मंत्र जरूर दिलाय, कारण सर्वात जवळून जर सामना कोण पाहत असतील तर पंच आणि स्वतः विकेट किपर. यावेळेस पाहूया काय घडेल. हेची देही याची डोला, बॉल तिथे चाललाय चाललाय चाललाय, झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. फलकावरती आता सध्याच्या स्थितीला आपण बघतोय 68 धावसंख्या धावफलकावरती आल्या, 2 विकेट माघारी परतलेत. परंतु विनोद पाटीलला आता मात्र सावरणं थांबवणं गरजेचं असणार आहे. वाह डॉट बॉल आलाय, षटकारानंतर हा डॉट बॉल आलाय. सार्थक बघ थोडस मी म्हणेन की हा षटक आहे ना थोडस नाट्यमय रित्या राहिलंय, कारण पहिल्या चेंडूवरती 1 आली, त्याच्यानंतर चौकारानंतर डॉट आला होता, आता षटकारानंतर डॉट आलाय. म्हणजे चौकार खाल्यानंतर 2 डॉट सुद्धा फेकलेत गणेश पाटीलने. हाही कौतुक राहिलंय त्याचं. जास्ती धावसंख्या आलेली नाहीये, 11 धावसंख्या खर्च केल्यात, परंतु पुढे काय. यावेळेस बघतोय आपण अगदी ग्राउंड शॉटचा फटका, तिथे बॉल थांबणार नाहीये, अगदी बॉल चाललाय गल्लीतून माघारी, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. दन दन
तांबरशेत आणि त्यांच्या विपक्षात आपण पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबरशेत. या दोन फ्रँचाइज टीम मध्ये आपण हा सामना पाहतोय. तर आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय 72 धावा. 73 धावांचं लक्ष येऊन ठेपलं ते SP रायडर्स तांबरशेत या संघाला. विचार केला तर चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत. विनोद पाटील ची फलंदाजी अक्षरशः 41 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या टीमसाठी पिंट्याशेत प्रतिष्ठान या संघासाठी मोठी पार पडली आहे. खरं तर आमच्या समवेत कालच्या दिवसामध्ये ते स्कोर कार्डच्या भूमिकेत तरूर होते, परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांची फलंदाजी 73 धावांचं लक्ष आहे आणि 73 धावांचं लक्ष पार करत असताना दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. SP रायडर्स तांबरशेत या संघाचं पंडित म्हात्रे तांबरशेत आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या समवेत संतोष भगत दादू हे दोन फलंदाज. पहिला सामना जसा पार पडला तशाच पद्धतीचा हा सामना देखील पार पडेल का हे पाहण्यासाठी आणि हे मायक्रोफोनवर सांगण्यासाठी मी शुभम म्हात्रे नार्वेल, आलेले सर्व प्रेक्षक असतील, लाईव्ह पाहणारे सर्व प्रेक्षक असतील आणि समालोचन कक्षामध्ये बसलेले सर्व अनेक मान्यवर त्यांचं सहर्ष स्वागत आणि स्वागत करतोय. 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग चं हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना. पहिला चेंडू स्लोवर वन टाकला जरूर होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि या खराबच्या क्षेत्ररक्षणा माझ्यामधून चेंडू सीमा पार गेलाय. आलाय हा पहिला आल्या स्वागत चौकार. खरं तर संकल्पना आहे पहिला 50+ चा फलंदाजीसाठी येईल आणि पहिला 50+ चा गोलंदाज हा गोलंदाजीसाठी येईल. गोलंदाजीसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी चांगदेव पाटील रावे संघाकडून जो बिलॉंग करतो तोच गोलंदाज. पुढचा चेंडू अतिशय स्लोवर आणि स्लोवर वन फेकला होता. थोडस बीट झालं त्या ठिकाणी पंडित म्हात्रे तर स्वतः ओनर देखील आहेत आणि तेच आपल्या संघासाठी खेळ करण्यासाठी ओपनिंग फलंदाजासाठी 50+ फलंदाज त्यांना आपण ड्रायव्हिंग सीट वरती पाहतोय. खरं तर मोठा खेळ करावा लागेल. 73 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे, पहाडी लक्ष आहे. ते लक्ष फेस करत असताना पुढे डान्सिंग राऊंड विकेट पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस. खरं तर क्षेत्ररक्षकाने जिंकले, 1 धाव पूर्ण केली, 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी 2च खेळाडू असतात आणि त्याचाच काहीसा फायदा तर नक्कीच या ठिकाणी 2 फलंदाज पंडित म्हात्रे आणि संतोष भगत हे घेतील. पंचांनी दिलेला निर्णय हा ग्राउंड वरती अंतिम राहील, कारण अगदी जवळून कोणी सामना पाहत असेल तर नक्कीच पंच आणि वेल क्वालिफाईड पंच आहेत. अगदी स्वप्नाची नगरी मुंबई विरार मधून ते या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण महेश कडू सर एका बाजूला तर कलील सरांना पाहतोय. 2 पंच वेल क्वालिफाईड पंच, अनेकसा खेळ त्यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेळलाय, त्यांना देखील अनुभव आहे. पहिलं षटक क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मिड ऑनच्या रिजन मध्ये एक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि लॉंग ऑनच्या रिजन मध्ये एक प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. पुढचा चेंडू थोडासा आपटला होता, षटपीच जरूर होता चेंडू, परंतु डेंजर एंडला त्या ठिकाणी रनआउटची संधी जरूर होती. इरादे साफ आहेत
टीम पिंटे शेट प्रतिष्ठान तांबडशेत या संघाचं दादूची विकेट घ्यायची आहे, परंतु त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती पंडित म्हात्रेला ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय त्याची देखील फलंदाजी आपल्या संघासाठी चांगली राहील. पहिलं षटक मार्गस्थ आहे चांगदेव पाटील 50+ गोलंदाज. पुढचा चेंडू सुंदर सुंदर आणि सुंदर चेंडू जरूर होता, परंतु काय फटका सजवला. अगदी सुईतून जसा धागा ओवावा त्याच पद्धतीचा फटका. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू सरळ चाललाय, सीमा रेषे पार आलाय चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्यात 12 धावा. पहिलं षटक T1 पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके जरूर मारावे लागतील. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं पंडित म्हात्रे यांच्या माध्यमातून. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खरं तर ज्या प्रकारे हा फटका सजवला खूप सुंदर फटका. अशाच प्रकारे फटक्याची गरज आहे आपल्या संघाला आणि तशाच प्रकारचे फटके देखील लगावतोय पंडित म्हात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. मिड ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलाय. पुढचा चेंडू झेल होईल का त्या ठिकाणी आणि झेल पकडला देखील पंडित म्हात्रे. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला झटका 440 वोल्टचा या ठिकाणी लागलाय. तो म्हणजे टीम SP रायडर्स तांबडशेत या संघाला. पंडित म्हात्रेला परतावं लागेल माघारी. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 12 धावा. वैयक्तिक 11 धावा बनून पंडित म्हात्रे तांबडशेत स्वतः ओनर मात्र माघारी परतले. 50+ फलंदाज होते. नक्कीच त्यांचे इरादे देखील स्पष्ट आपण पाहिले. त्या ठिकाणी आपला विकेट बहाल झाला तरी चालेल, आपला 40+ फलंदाज मैदानामध्ये येईल, कारण ही संकल्पना आहे 50+ फलंदाज फलंदाजीसाठी यावा, प्रथम स्ट्राईक एंड वरती असावा. ही संकल्पना खरं तर या लीगची 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. अगदी सुंदर मैदान आपण पाहतोय. जय गिरोबा देव मैदान जुह्याचं हे मैदान ज्यांच्या गोड स्वप्नातून हे मैदान उभारण्यात आलंय. खरं तर अमरापूर विभागाचे आधारस्तंभ, खरं तर पेन तालुक्यावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे आमचे माननीय श्री वैकुंठदादा पाटील यांच्या गोड स्वप्नातून हे जोहे गावात मैदान आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम तांबडशेत. दोन फ्रँचाइज टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही तांबडशेतच्याच टीम आहेत. SP रायडर्स तांबडशेत आणि त्यांच्या विपक्षात पिंटे शेट प्रतिष्ठान आपण पाहतोय. पुढचा चेंडू लोवर फुलटॉस जरूर होता, मोठा फटका मारायचा जरूर होता दादूला, परंतु त्या ठिकाणी बीट झालेत. बॅट लवकर गेली अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चेंडू येतो, लोवर फुलटॉस येतो, त्यावेळेला चेंडूवर नजर असणं देखील तेवढीच गरजेची आहे. SP रायडर्स तांबडशेत आयकॉन संतोष भगत स्वतः कर्णधार त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. 73 धावांचं लक्ष आहे. स्लॉट मध्ये होता, पाठवला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये आलाय हा मोठा षटकार. षटकार आला या ठिकाणी संतोष भगतच्या बॅट मधून दादू. खरं तर आमच्या समोर देखील स्कोर कार्डच्या भूमिकेत मध्ये दादू जोडले गेले आहेत. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आणि या षटकाराच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 73 धावांचं लक्ष पार करत असताना आपण पाहतोय सुंदर फलंदाजी चालू आहे. शेवटपर्यंत ठाण बांधून राहणं गरजेचं आहे. खरं तर आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. कर्णधार पद तुम्हाला कर्णधाराला साजेशी कारागिरी करावी लागेल. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस, डान्सिंग ग्राउंड विकेट पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू झालाय सीमा पार. आलाय हा लगातारचा षटकार नंतरचा चौकार.
षटकारानंतर चौकार आलाय. फलकावरती धावा लागतील 22 धावा. 73 धावांचं लक्ष पार करत असताना पहिला सामना आपण पाहिला 71 धावांचं लक्ष होतं. अगदी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. तशाच प्रकारचा हा सामना देखील होईल, कारण आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण संतोष भगतला पाहतो, ज्याच्या बॅट्स मधून खरं तर षटकारानंतर चौकार आला. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे संतोष भगत उर्फ दादू यांची. दुसरे षटक किशोर मोकल जोहे. खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. फटका फसलाय की काय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. वन बाउन्स. चेंडू सीमा पार आलाय. हा दर्जेदार चौकार. पहिला चेंडू डॉट आला. असं वाटलं होतं कुठेतरी थोडंसं प्रेशर क्रिएट करेल दादूवरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौथ्या चेंडूवरती देखील चौकार आला. सुंदर फलंदाजी. आयकॉनला साजेशी फलंदाजी करताना आपण संतोष भगतला पाहतोय. आपल्या फ्रँचाइज टीम साठी खरं तर हमरापूर विभागात देखील त्याचा खेळ अप्रतिम राहिलाय. दुसरे षटक किशोर मोकल जोहे याचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू फुल टॉस मिड ऑनच्या रिजन मध्ये फुल टोल वसूल. चेंडू चाला वन बाउन्स सीमा पार आलाय. हा दर्जेदार लगातारचा हॅट्रिक चौकार. आणि या चौकाराच्या मध्ये धावफलकावरती धावा लागल्या 30 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना मोठा स्कोर बनवायचा आणि मोठा स्कोर बनवत असताना खरं तर मोठी फलंदाजी चालू आहे ती संतोष भगत यांची. सुंदर फलंदाजी. आयकॉनला साजेशी खेळली. कर्णधार पद माझ्याकडे आहे आणि कर्णधार पदाला साजेशी खेळली आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचं काम जरूर संतोष भगत करत आहेत त्या ठिकाणी या मैदानामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू पोलर लेनचा चेंडू होता. सरळ भिरकावून दिलाय. सीमा पार आलाय. हा मोठा षटकार. षटक म्हणायला लागेल किशोर मोकल याचं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरचा षटकार, त्यानंतरचा चौकार 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 आणि नंतरचा शेवटचा चेंडू वरती षटकार. 24 धावा. तब्बल 24 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये. मोठं षटक, महागड षटक करतर किशोर मोकल याचं. धावफलकावरती धावा लागल्यात 36 धावा. 36. लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण आता SP रायडर्स या संघासमोर येऊन ठेपलं. कशा प्रकारे पार पडतील आणि कशा प्रकारे डिफेंड करतील हे पाहण्याजोगे नक्कीच मैदानामध्ये असेल. 40+ हे सामने आहेत आणि 40+ सामन्यामध्ये अशा प्रकारची फलंदाजी, एवढं मोठ्या धावांचा उच्चांक देखील आजच्या दिवसामध्ये पाहिला. कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच जरूर झाले, परंतु सामने शेवटच्या चेंडूमध्ये देखील गेले आणि आजच्या दिवसात मधली पहिली मॅच आणि पहिला सामना तो देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. 70 धावांचं 71 धावांचं लक्ष जरूर होतं त्या ठिकाणी. असं वाटलं होतं की सहजरित्या डिफेंड होईल, परंतु चेस करत असताना सामना मात्र थोडासा गमवावा लागला होता. 1 चेंडूवरती 1 धाव हवी होती, परंतु हा सामना देखील तेवढाच चांगला रंगेल. 73 धावांचं लक्ष आहे. फलकावरती धावा लागल्यात 36 धावा आणि 18 चेंडू आता 37 धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती येईल महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम तांबरशेत. दोन फ्रँचाइज टीम SP रायडर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पिंटाशेत प्रतिष्ठान तांबरशेत या संघांना पाहतोय. दोन फ्रँचाइज टीम या ठिकाणी खेळ करतायत. खरं तर विनोदचा खेळ या ठिकाणी अप्रतिम राहिला. 41 धावांची खेळली आपल्या पिंटाशेत पाटील प्रतिष्ठान संघासाठी दिली आहे. खरं तर आयकॉन खेळाडू आहे विनोद पाटील, परंतु या ठिकाणी आयकॉन SP रायडर्स संघाचा संतोष भगतचा देखील खेळ चांगला आहे. खराब चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा प्रहार मारणं देखील गरजेचं होतं, परंतु पहिला चेंडू फेस करत असताना थोडेसे बीट झाले जरूर महेंद्र पाटील आणि डॉट चेंडू आलाय.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर टेकडीचे एंड कडून मनोज पाटील मॅन फ्रॉम रावे संघाकडून खूप सारा खेळ त्यांनी पाहिलाय. फुलटॉस होता, खराब चेंडू होता, या चेंडूवरती देखील मोठा प्रहार येणं गरजेचं होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क येत नाही. खरं तर प्रॅक्टिसचा अभाव आहे. भरपूर वर्षानंतर या मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी हे सर्व प्लेयर्स 40+ खेळाडू आपण पाहतोय. प्रॅक्टिसचा थोडासा अभाव आहे, परंतु या ठिकाणी संतोष भगतची बॅट आज बोलते. पुढचा चेंडू खरं तर अप्रतिम चेंडू हाताळला. वुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उचली घेतली आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली. प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर क्रिएट केलं, कारण 73 धावांचं लक्ष आहे आणि 73 धावांचं लक्ष पार करत असताना 37 धावा धावगडकावरती आला. सुंदर 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 व्हेरिएशन्स आपण पाहिलं त्या ठिकाणी. खरं तर जखडून ठेवलंय या ठिकाणी संतोष भगतला. सुंदर चेंडू डगआउट मधून देखील टाळ्यांचा वर्षाव या ठिकाणी आलाय गोलंदाज मनोज पाटील याच्याकरता, कारण संतोष भगत ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती त्याला जगडून ठेवण्यात यश मात्र नक्की झालंय. डान्सिंग राऊंड विकेट पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय मनोज पाटील याची. पहिलं षटक चांगदेव पाटील याने फेकले होते, 12 धावा खर्च केले होते. दुसरं षटक किशोर मोकल महागडं षटक ठरलं होतं 24 धावांचं, परंतु या ठिकाणी कमबॅक म्हणेन मी तर पिंटा शेट प्रतिष्ठान संघाचं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सिंगल रन होती. त्या ठिकाणी सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 40 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आता एसपी रायडर संघासमोर येऊन टिपले. खरं तर अप्रतिम षटक या ठिकाणी फेकलं मनोज पाटील यानं. खरं तर कमबॅक करून दिला आपल्या संघाला. पिंटा शेट प्रतिष्ठान तांबरशेत या संघाला मनोज पाटील मॅन फ्रॉम रावे खरं तर 4च धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 33 धावा. एसपी रायडर्स संतोष भगत आणि महेंद्र पाटील अशी जोडी मैदानामध्ये एसपी रायडर्स संघाची. गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जाईल. मागचा सामना देखील असाच पद्धतीचा रंगला होता. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता होती आणि या सामन्यामध्ये देखील 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती आता असेल स्वतः कर्णधार संतोष भगत, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके जरूर येत होते, परंतु त्यांना देखील थांबवलं मनोज पाटील यानं. नक्कीच पिंटाशेत प्रतिष्ठान या संघाचा आत्मविश्वास थोडासा वाढला असेल, कारण अप्रतिम षटक या ठिकाणी मनोज पाटील याचं राहिलं. हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. बारा चेंडू 33 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राजेश पाटील मॅन फ्रॉम रावे. चा जो गोलंदाज आहे त्याची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अक्षरशः सुंदर बॉडी लँग्वेज आहे. पहिला चेंडू अतिशय खोलात फेकला होता.
जकडून ठेवलंय मित्रमंडळी संतोष भगतला. या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर मोठी फटके मारणे गरजेचं आहे आपल्याला. पुढचा चेंडू त्या ठिकाणी मोठा मोठा फटका घ्यायचा होता, परंतु त्या ठिकाणी लगातारचा दुसरा चेंडू डॉट झालाय. संतोष भगत व्हेरिएशन्स देखील आहेत. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, नॅचरल कट देखील नक्कीच असते लेफ्ट हँड गोलंदाजाकडे आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आपण त्यांची पाहतो. पुढचा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु लगातार तिसरा चेंडू बीट झालाय. या ठिकाणी संतोष भगत 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता होती. आता प्रेडिक्शन चेंज होईल. 9 चेंडू आणि 33 धावा. सुंदर गोलंदाजी तर मनोज पाटीलने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण राजेश पाटील याची देखील पाहतोय. पुढचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय सरळ स्ट्रेट ड्राइव्ह पार्किंग प्लॉट मध्ये आलाय हा षटकार. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर हा षटकार आलाय. थोडस प्रेडिक्शन जरूर चेंज होईल. 8 चेंडू आणि 27 धावा. सुंदर षटक मित्र म्हणून या ठिकाणी चालू आहे. ते राजेश पाटील मॅन फ्रॉम रावे आधीचं षटक फेकलं होतं मनोज पाटील, ते देखील रावेला बिलॉंग करतात. सुंदर चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर मोठा फटका मारायचा होता, परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वतः कर्णधार विनोद पाटील त्या ठिकाणी होते, ते देखील रावे संघाकडून बिलॉंग करतायत. त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला आपल्या संघासाठी. विद्याशेत प्रतिष्ठान तांबरशेत या संघासाठी लाल जर्सी एका बाजूला तर एका बाजूला आपण येलो जर्सी मध्ये पाहतोय. तर 2 दिवसाचे सामने पाहिले तर येलो जर्सी खूप घातक ठरली आहे. तो आजच्या दिवसात काय घडेल आणि काय बिघडेल. षटक समाप्त झाले आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लागल्यात 48 आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. ते टीम एसपी रायडर्स तांबरशेत या संघाला. 2 फ्रँचाइज टीम एसपी रायडर्स तांबरशेत, टीम मालक पंडित म्हात्रे आणि महेंद्र पाटील जे आता मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत आणि पिंटाशेत प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये खेळतीये. टीम मालक सचिन पाटील तांबरशेत. अशा 2 फ्रँचाइज टीम आपण पाहतोय. 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 चं हे 5वं पर्व जयगिरीपत देव मैदान जोहेच्या मैदानामध्ये समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. त्या देखील प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्लॅरिटी, क्वालिटी आणि आमचा व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून होत आहे. माझ्या समवेत खरतर ज्यांच्याकडून मी समालोचन शिकत आहे खरतर तेच समालोचक शिवाजी म्हात्रे सर आमच्या समवेत नक्कीच जोडले गेलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यांचा देखील गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता गरज आहे 6 चेंडू आणि 25 धावांची. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी विनोद पाटील. पहिला चेंडू फुल टॉस, चेंडू जाईल का सीमा पार? यस, इट इज यूज. चौकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चौकार. पाच चेंडू आणि 21 धावा. पहिला चेंडू फुल टॉस टाकला होता, मोठा फटका नक्कीच आलाय, चौकार आलाय. परंतु या ठिकाणी षटकार मारावे लागतील. मोठे फटके तुम्हाला घ्यावे लागतील, मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 5 चेंडू 21 धावा. पुढचा चेंडू मोठा फटका जरूर मारायचा होता, परंतु चेंडू सरळ चाललाय काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि स्ट्राइक एंड वरती येईल तो फलंदाज संतोष भगत. स्वतः कर्णधार आहे. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार देखील येणं गरजेचं आहे. 4 चेंडू 20 धावा. स्वतः संतोष भगत, कर्णधार तू कर्णधार. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत मैदानामध्ये चालू असताना संतोष भगतने ते जिंकलंय. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मोठा फटका आलाय, षटकार.
3 चेंडू आणि 14 धावा. प्रेडिक्शन चेंज होईल. 3 चेंडू आणि 14 धावा. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत मैदानामध्ये चालू आहे. काय घडेल काय बिघडेल. खरं तर अप्रतिम सामने राहिले आहेत कालच्या दिवसात देखील आणि आजच्या दिवसात पहिला सामना आणि दुसरा सामना देखील तशाच पद्धतीचा रंगलाय. खरं तर या 3 दिवसातील मोठा उच्चांक 73 धावांचं लक्ष आणि मोठं लक्ष असताना देखील सुंदर फटकेबाजी सुंदर फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू 14 धावा. मोठा फटका येईल का. यस इट्स ह्यूज षटकार. 2 चेंडू आणि 8 धावा. मोठा फटका आलाय. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. नक्कीच या ठिकाणी संतोष भगतनं आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल कर्णधाराला. जसं मी म्हटलं तशाच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी संतोष भगतची आपण मैदानामध्ये पाहतो. मागचा षटक जरी 3 चेंडू डॉट झाले असले तरी पण या षटकामध्ये सामना एक हाती एक खिंड लढवणार संतोष भगत असं काहीच समीकरण या मैदानामध्ये येऊन आपण पाहतोय. 2 चेंडू 8 धावा. जसं सार्थकने म्हटलं दादूने म्हटलं की या चेंडूवरती षटकार येणार आणि खरं तर षटकार आलाय. 2 चेंडू 8 धावा. आयकॉन वर्सेस आयकॉन. 2 चेंडू 8 धावा असताना फुल टॉस टाकलाय. झेल होईल का त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी सुंदर एफर्ट्स आपण पाहिले झेल पकडताना. खरं तर अशा प्रकारची झेल पकडत असताना मुश्किल असते. परंतु या ठिकाणी सामना काय रंगलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना 1 चेंडू आणि 4 धावांची गरज होती. दुसऱ्या दिवसातील देखील शेवटचा सामना आपण तसाच पद्धतीचा पाहिला आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना 1 चेंडू आणि 6 धावा. आणि फलंदाज देखील संतोष भगतचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक 46 धावांवरती आहे. षटकार जर आला तर पहिलं अर्धशतक असेल या 40+ हमरापूर प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक होईल का. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. काय बिघडेल काय बिघडेल. आयकॉन त्यांच्या विरोधात आयकॉन. सामना आवडला असेल सर्वांना तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला सामना देखील असाच राहिला होता आणि दुसरा सामना देखील अशा पद्धतीचाच रंगलाय. त्या ठिकाणी 1 चेंडू 6 धावा. विनोद टू संतोष. चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूल आलाय. हा मोठा षटकार आणि स्वतःच्या वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण केल्यात संतोष भगत यानं. पहिली 50 पहिलं अर्धशतक या 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीग मधील कोणी झळकावलं तर ते संतोष भगत स्वतः. आयकॉन खेळाडू टीम SP रायडर्स तांबरशेत संघात सामना जरूर गमावला. पिंट्या शेठ प्रतिष्ठान तांबरशेत या संघानं. परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झाला. परंतु SP रायडर्स तांबरशेत या संघाचं खूप 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मोठा सामना आणि मोठा सामना जिंकला देखील या ठिकाणी SP रायडर्स या संघानं. संतोष भगतची फलंदाजी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संतोष भगत. हॅलो. त्याचप्रमाणे या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय बघा आदरणीय अण्णा गावडे साहेब 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष तथा त्यांच्या समवेत आपण बघतोय ते म्हणजेच YB पाटील सर 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष. त्याच्यानंतर सिकंदर तुळसी साहेब. त्याचबरोबरती पेण तालुका 40+ अध्यक्ष आदरणीय सतीश जी बालाराम पाटील साहेब. त्याच्याबरोबरती आमचे गोपीनाथ शेठ. त्याच्यानंतर नारायण म्हात्रे दादा. असे सगळे दिग्गज असे खेळाडू आज मात्र इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळी टीम वर्क इथे